नमस्कार. सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण घेवड्याची भाजी बनवणार आहोत. काही भागामध्ये ह्या घेवड्याच्या शेंगाला श्रावणी घेवडा किंवा वालाच्या शेंगा असं बोललं जातं. या पद्धतीने ही शेंगा स्वच्छ धुवून निवडून घ्यायच्या आहेत. आता आपण यामधल्या बिया सुद्धा घेणार आहोत. हातानेच ह्या शेंगा निवडायच्या. त्यानंतर एक कांदा, टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर घ्यायची आहे. इथे आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये ह्या शेंगा आपण भाजून घ्यायच्या आहेत. पूर्वतयारी केली तर ही शेंगाची भाजी पटकन होते. या शेंगांना एक स्वतःची अशी चव असते. त्यामुळे कमी मसाल्यामध्ये ही भाजी अत्यंत स्वादिष्ट होते. इथे आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेलावरती ह्या शेंगा भाजून घ्यायचा आहे. आता आपल्याला या शेंगा एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये परत तेल टाकायचं आहे. अत्यंत कमी तेलाचा वापर करून आपण ही भाजी बनवणार आहोत. यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा थोडासा भाजला की आपण लगेच यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. अगदी एक पळीभर तेलामध्ये ही भाजी बनवून तयार होते. इथे एक टोमॅटो टाकायचा आहे. तुम्हाला टोमॅटो आवडत असेल टाका, नाही टाकला तरी सुद्धा चालेल. हे सर्व छान गॅस मिडियम हीटवरती ठेवून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. परत थोडंसं तेल ओतायचं आहे आणि यामध्ये आता आपण आपली जी रेग्युलर फोडणी असते ती द्यायची आहे. यामध्ये थोडीशी मोहरी फोडणीला टाकायची आहे. हे पहा, मोहरी चांगली कडाडली की आपण त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहे. या अशा फ्राय पॅनमध्ये भाज्यांना तेल कमी लागते आणि भाजी आपली करपत सुद्धा नाही. थोडासा हिंग टाकायचा आहे, अगदी कमी. त्यानंतर हळद. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा आहे. तुम्ही लसूण नक्की वापरा, त्यामुळेच ह्या भाजीला छान असा स्वाद येतो. हे पहा, ह्या पद्धतीने खूप सारा लसूण इथे मिक्स करायचा आहे आणि छान तेलामध्ये परत एकदा हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपण भाजून घेतलेले शेंगा टाकायचे आहेत. शेंगांना एक वेगळी चकाकी येते आणि भाजल्यामुळे याची चव सुद्धा वाढते. इथे आपण कांदा लसूण मसाला टाकायचा आहे 2 चमचे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे. त्यानंतर यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट जाडं भरडं टाकायचं आहे. त्यामुळे ह्या भाजीला चव खूप छान येते. अगदी 2 चमचे इथे शेंगदाण्याचे कूट वापरायचं आहे. इथे तुम्हाला हवे असल्यास पाणी ओतून याची पातळ भाजीसुद्धा बनवू शकता. पण आपण ही सकाळी डब्यासाठी बनवणार आहोत. त्यामुळे याची ही सुकी भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर अत्यंत छान लागते. आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे. ह्या भाजीला स्वतःचीच अशी एक चव असते. वरतून कोथिंबीर टाकून अशी ही दरदरीत छान आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर तुमचे मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.